नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण निदा खानला दुसऱ्या गुन्ह्यातही 50,000च्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर। गणेशोत्सव आणि दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून डीजेची तपासणी, ध्वनी प्रदूषण आणि उत्सवाचा अतिरेक होऊ नये यासाठी तपासणी। सांगलीतील कुपवाड दुहेरी हत्याकांड प्रकरण, आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, मुस्लिम समाजाची मागणी। नांदेडच्या देगलूरमध्ये न्यायासाठी कॅन्डल मार्च, 20 ऑगस्टला अंधशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यूच्या घटनेने परिसरात हळहळ। ओडिसामधून पुण्याला जाणाऱ्या गांजाच्या तस्करीवर सांगली पोलिसांची कारवाई, 1,50,00,000चा गांजा जप्त। सांगलीत हाय व्होल्टेज तारेला झाडाची फांदी लागल्यानं आगीच्या ठिणग्या खाली पडत असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।